नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव आपलं सर्वांचं दळवी डिजिटल अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण लेसन अभ्यासणार आहोत. तो म्हणजे 10वीच्या टेक्स्टबुकमधील 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट, म्हणजेच त्याची पहिली भरारी किंवा झेप. तर हा लेसन जो आहे हा इंग्रजीमधील हा धडा खूप इंटरेस्टिंग, खूप मोटिवेटिंग आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एखादी नवीन गोष्ट जेव्हा आपण शिकत असतो किंवा करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. या धड्यामधून आपल्याला लेखकांना हा संदेश दिलेला आहे की कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते. जर ती गोष्ट करायची असेल तर मला म्हणजे भीती आपण जास्त बाळगतो. पण मग यामधून भीती जी आहे कशी कमी होते एका पक्षाबद्दल हा धडा आहे. आणि तो जो पक्षी आहे त्याचे आईवडील, तो सुद्धा पक्षी, त्याची क्षमता त्याला माहिती नव्हती. जे काही त्याला करायचं होतं, त्याला म्हणजे उडायचं होतं आणि तो उडू शकत नव्हता. त्याचे आईवडील जे आहेत अशा प्रकारचे ट्रिक लढवतात की तो पुन्हा उडायला शिकतो. मग ही ट्रिक्स काय आहे नेमकी आणि कशा प्रकारे तो पक्षी त्याची आयुष्यातली पहिली जी भरारी आहे कशी घेतो याच्याबद्दलचा अभ्यास आपण या लेसनमध्ये करणार आहोत. चला तर पाहूयात मग हिज फर्स्ट फ्लाईट म्हणजे त्याची पहिली भरारी. पहा मित्रांनो, द यंग सीगल वॉज अलोन. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. His two brothers and his sister had already flown away the day before. तो छोटा पक्षी, त्या पक्ष्याचं नाव आहे पहा सीगल. काय नाव आहे? सीगल म्हणजे समुद्र पक्षी. आणि तो छोटा पक्षी त्याच्या खडकाच्या एका टोकावर एकटाच बसला होता. आदल्या दिवशी त्याचे 2 भाऊ आणि छोटीशी बहीण दूर उडून गेले होते. He had been afraid to fly with them. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. मात्र त्याला सुद्धा त्यांच्याबरोबर उडायला जायचं होतं, पण त्याला उडता येत नव्हतं किंवा त्याला भीती वाटत होती. आणि त्या खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडवायचा सुद्धा त्याने प्रयत्नही करून पाहिला होता. परंतु का कुणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता. कारण की या अगोदर तो उडालेला नव्हता आणि त्याचे भाऊ मात्र उडत होते. छोटीशी बहीण होती, ती सुद्धा उडत होती. पण त्याला मात्र उडण्याची भीती, किंवा तो खडकावर होता आणि त्याच्या खाली समुद्र होता. मग त्याला उडता येईल का नाही, आणि उडायला गेलं आपल्याला अशी त्याच्या मनात उडता येईल का, मग जर नाही उडता आलं तर मग काय करायचं, अशा प्रकारची भीती त्याला वाटत होती. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. मग त्या ठिकाणी खडकापर्यंत तो पुढे जायचा, पण जाता येत नव्हतं कारण की खाली अथांग समुद्र पसरलेला होता आणि समोर मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. त्या ठिकाणी त्याला म्हणजे खालच्या बाजूला समुद्र होता त्या खडकाच्या, आणि खूप दूरपर्यंत समुद्र आणि समुद्रातील पाणी दिसत होतं. त्यामुळे त्याला मनामध्ये भीती वाटत होती. ही फेल्ट सर्टेन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम, सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि त्यामुळं त्याला भीती वाटायची. त्यामुळं आपल्या पंख जे आहेत ह्या गोष्टीसाठी किंवा उडण्यासाठी सपोर्ट करणार नाहीत, म्हणजे त्या पंखांना झेपणार नाही असं त्याला वाटायचं, अशी त्याला खात्री वाटत होती. आणि त्यामुळंच
त्यामुळेच त्यानं आपलं जे डोकं आहे तो डोके खाली घातलं आणि डोके खालून तो दररोज रात्री झोपण्याची जी त्यांचं लहानसं जी बिळ होतं खडकाच्या खाली, त्या खडकाच्या बिळाकडे तो पळून गेला आणि त्या ठिकाणी डोकं खाली करून तो त्या ठिकाणी बसला. Even when each of his brothers and his sisters and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. आणि ज्यावेळेस त्याचे लहान भाऊ बहीण याशिवाय त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असून सुद्धा खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडवत केव्हाच उडून गेले होते. पण इच्छा असूनही हा छोटासा सीगल, छोटासा पक्षी मात्र काही केल्याचे उडण्याचं जे धैर्य आहे, जे धाडस होतं, त्याच्यावर काही होत नव्हतं आणि त्यामुळं धाडस होत नव्हतं, त्याला भीती वाटत होती. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड, कॉलिंग हिम श्रीली, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him he could not move. त्याचे जे आईवडील होते ते आईवडील कर्कश आवाजामध्ये ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले होते. खडकावरून जर त्याने उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल असं त्यांनी बजावलं सुद्धा. पण तो मात्र जीवाच्या भीतीने जागचा हल्ला नाही, कारण त्याला मनामध्ये त्याच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटत होती आणि त्यामुळं भीतीपोटी तो काही हलत नव्हता. त्याच्या आईवडील सांगत होते वारंवार, तू जर या ठिकाणी राहिलास तर तुला उपाशी राहावं लागेल बरं का. पण तरी सुद्धा हा सीगल, हा समुद्र पक्षी जागेवरून हलत नव्हता. नेक्स्ट पॅसेज पहा. दॅट वॉज 24 hours ago. Since then nobody had come too near him. जवळपास 24 तासांपूर्वी ही गोष्ट घडली होती. 24 तास उलटून गेले होते मित्रांनो. The day before all day long he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of fight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. त्या ठिकाणी 24 तास उलटून गेले. त्यानंतर त्याच्याजवळ कुणीच आलं नाही आणि आदल्या दिवशी जवळपास दिवसभर त्यानं आपल्या भावंडांना त्याच्या आईवडिलांसोबत खेळताना, बागडताना, उडताना किंवा उडण्याची जी कला आहे, उडण्याची कला अवगत करताना, शिकताना त्यानं पाहिलं. लाटावरून कशा प्रकारे त्याचे भावंड विहार करीत आहेत, कशा प्रकारे उडत आहेत, मासा पकडण्यासाठी कशा प्रकारे सूर मारत आहेत, ही कला शिकताना त्यानं पाहिलं होतं. आणि हे सर्व तो त्या खडकावर बसून दुरून पाहत होता. He had in fact seen his older brother to catch his first herring and devour it standing on rock, while his parents circle around rising a proud cackle. आणि मग तेवढ्यामध्ये त्याच्या एवढेच नाही तर त्याचा एक मोठा भाऊ होता आणि त्या मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला एक त्याने मासा पकडला. त्या माशाचं नाव आहे हेरिंग नावाचा मासा, समुद्रातील हा मासा आहे, त्याचं नाव आहे हेरिंग. आणि तो त्यानं मासा पकडला हेरिंग. हे पाहून हेरिंग या ठिकाणीचा मिनिंग दिलेला आहे पहा. हेरिंग म्हणजेच अ सॉफ्ट फाईन सी फिश. त्यांनी तो सुंदर असा मऊ मासा असतो समुद्रातील आणि तो त्यांनी पकडला होता. हा पहिली शिकार त्याच्या भावानं केलेली होती किंवा पहिला मासा त्यानं पकडलेला पाहून तिचे आईवडील आणि तिची बहीण सुद्धा त्याला त्या ठिकाणी गोल त्याच्या भोवती उभारलेले आहेत आणि गोल फिरून त्याच्या भोवती कलकल असा आवाज करीत त्याला शाबासकी देत होते. आणि ही शाबासकी देत असताना त्या छोट्याशा सीगलनं सुद्धा पाहिलं होतं. And all morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff,
taunting him for his cowardice. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर फिरत होतं आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा मस्करी सुद्धा करत होते. कारण की तिचे जे पूर्ण कुटुंब होतं, सर्वजण त्याच्या जो पर्वत होता त्या पर्वताच्या समोर एक प्लॅटो होता आणि त्या ठिकाणावर हे सर्व कुटुंब त्याचं फिरत होते आणि ह्याला दूरून याच्याकडे पाहत होते आणि त्याची थट्टा करत होते आणि त्यामुळं त्याला आणखी हायसं वाटत होतं. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. सूर्य जसा वर येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड करून असलेला त्याचा खडक किंवा त्याच्या जो खडक होता त्या खडकाचा भाग प्रकाशाने आणखीनच उजळून निघू लागला आणि त्याला ती उष्णता जास्तच जाणवू लागली, कारण आदल्या रात्रीपासून त्यानं काहीही खाल्लं नव्हतं. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on the leg with other leg hidden under his wings, he closed one eye, then the other, pretended to falling asleep. त्या ठिकाणी हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. हळूहळू तो खडकाच्या टोकापाशी आलेला आहे आणि एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेतला आणि त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचे सोंग करू लागला. झोपेचे सोंग करत आहे हे त्याचे पूर्ण कुटुंब काही अंतरावरून पाहत होतं. Still they took no notice of him. He saw his two brother and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into the necks. आणि हे सर्वजण त्याचे कुटुंब जे आहे दुरून पाहत होते, तरी देखील घरच्यापैकी कुणीही त्याची दखल घेतली नाही. त्याचे दोघं भाऊ आणि बहीण डोके मानेमध्ये खुपसून पठारावर डुलक्या खात पडले होते, झोपले होते आणि त्याचे वडील सुद्धा त्या ठिकाणी होते. His father was preening the feathers on his white back. Only his mother was looking at him. She was standing on little high hump on the plateau, her white breast thrust forward. आणि त्या ठिकाणी त्याचे दोन भाऊ जे आहेत डुलक्या खात म्हणजे झोपले होते, आराम करत होते आणि त्याचे वडील त्याच्या समोर काही अंतरावर खडका जो प्लॅटो होता त्या ठिकाणी त्याचे वडील सुद्धा त्या ठिकाणी होते आणि ते आपल्या शुभ्र पाठीवरचे जे पिसं आहेत नीटनेटकी करण्यामध्ये गुंतले होते. त्याच्या आईचे फक्त त्याच्याकडे लक्ष होते. त्या पूर्ण फॅमिलीतील त्याची जी आई आहे त्याच्या आईचं मात्र त्याच्याकडे लक्ष होतं आणि पठारावरच्या एका उंच वटेवर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे करून ती सुद्धा उभी होती. त्या ठिकाणी ती सुद्धा उभी होती. नाउ अँड अगेन शी टोर ॲट पीस ऑफ fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. The sight of the food maddened him. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to wet it. आणि त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची. त्याची जी आई आहे त्या ठिकाणी पायाशी तिच्या एक माशा पडलेला होता आणि त्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची. ते अन्न पाहून हा समुद्र पक्षी सुद्धा खुळावला. त्याला वाटलं की आपली आई आता आपल्याला काहीतरी भूक लागली म्हणून मासा घेऊन येईल, म्हणून त्याला सुद्धा तो मासा पाहून त्याला आनंद झाला आणि अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फारच आवडत असे. अशाच प्रकारे या पक्ष्याला सुद्धा अशा प्रकारे चोच पुन्हा पुन्हा घासून ती धारदार करायला आवडायचं. गा 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 he cried
begging her to bring him some food. Cole, she screamed back derisively. आणि तेवढ्यामध्ये हा जो पक्षी आहे छोटासा समुद्र पक्षी तो गा 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 त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली आणि त्याच्या आई सुद्धा क्वॅक कॉल ती उपहासाने ओरडली, पण तो परत तिला विनवणी करू लागला. म्हणजे अशा प्रकारे दोघांचं आईचं आणि त्या छोट्याशा समुद्र पक्ष्याचं संभाषण जे आहे ते चालू होतं. तो पक्षी अन्नाची मागणी करू लागला आईला आणि आई सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागली. But he kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. आणि मग तो पक्ष्याचा छोटासा तुकडा जो होता तो परत विनवणी करू लागला की आई मला अन्न पाहिजे म्हणून. अशा प्रकारे त्याला भूक लागली होती, कालपासून त्याने काही खाल्लेलं नव्हतं आणि त्यामुळं मग मिनिटभरामध्ये त्याच्या आईनं वाट पाहिली आणि आनंदाने आईने सुद्धा आवाज करत चित्कार केला आणि माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली. ती जसजशी मग जवळ येत होती, उडत येत होती, त्यावेळेस काय झाले पहा, he leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, and the piece of his wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. या ठिकाणी ज्यावेळेस ती माशाचा तुकडा घेऊन त्याच्याकडे यायला निघाली, ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा हा समुद्र पक्षी खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. कारण की याला सुद्धा भूक लागली होती आणि त्यामुळे तो जवळ जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होता. आणि त्यामुळे त्याला भूक लागल्यामुळं तो सुद्धा त्या ठिकाणी वाट पाहत होता की आपली आई, त्याची आई जी आहे चोचीमध्ये अगदी त्या छोट्याशा समुद्र पक्षाच्या जवळ काही अंतरावर चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली. तिचे पंख सुद्धा स्तब्ध झाले आणि मग त्या माशाला प्रश्न पडला की ती जवळ का येत नाही. हे आश्चर्य वाटलं त्याला आणि मग पुढे काय झाले पहा. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. With a loud scream he fell outwards and downwards into space. Then a monstrous terror seized him and his heart stood still. He could hear nothing, but it only lasted a minute. The next moment he felt his wing spread towards. आणि मग काय झाले पहा, खूप इंटरेस्टिंग या ठिकाणी घडलेले आहे. ती म्हणजे तो त्या ठिकाणी त्याची आई तशीच थांबली होती आणि या छोट्याशा पक्षाला भूक खूप लागली होती आणि भुकेनं व्याकुळ झाला होता. त्यामुळे त्याची आई त्या ठिकाणी तशीच तो माशाचा तुकडा घेऊन तिथं उभी होती आणि मग तो भुकेनं व्याकुळ झाला. त्यामुळं त्या माशाच्या दिशेने आणि आईच्या पायामध्ये तो धरलेला मासा होता, त्या माशाकडं त्यानं पाहून झेप घेतली आणि मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेमध्ये खाली झेपावला आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. क्षणभर तो सुन्न झाला, पण पुढच्याच क्षणी त्याला जाणवलं की त्याचे पंख हवेमध्ये पसरले आहेत. त्याच्या छातीवरील पिसामध्ये पोटाखाली आणि त्याच्या पंखाखाली सुद्धा वारं भरलं आहे असं त्याला लक्षात आलं आणि यावरून म्हणजे तो पक्षी एकदम स्तब्ध झाला होता. त्याला काही लक्षात येत नव्हतं, त्याला काहीही म्हणजे समजत नव्हतं. काही क्षणभर तो स्तब्ध होता. त्याला ज्यावेळेस त्यानं खाली उडी मारली होती, त्याचे पंख जे होते इतका वेळ इतके दिवस त्यानं जे अनुभवलं नव्हतं
ती आता या ठिकाणी त्याला अनुभवायला आलं होतं. कारण की त्याच्या आईनं एक त्याला प्रलोभन दाखवलं होतं. त्याला माशाचा जो तुकडा होता तो माशाचा तुकडा त्याला दाखवून त्याला झेप घेण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं, त्याला भाग पाडलं होतं. आणि त्यामुळे ज्यावेळेस त्यानं माशाच्या दिशेनं किंवा अन्नाच्या दिशेनं ज्यावेळेस उडी मारली, झेप घेतली, त्यावेळेस त्याचे पंख जे आहेत काही वेळानंतर ॲटोमॅटिक उघडले गेले आहेत. आणि जी त्याला माहिती नसली, इतका वेळ झालं, इतके दिवस झालं, तो ज्या गोष्टीची त्याच्याकडे क्षमता असताना सुद्धा, त्या पक्षाकडे क्षमता असताना सुद्धा उडण्याची त्याला जी भीती होती, जीवाची भीती, ती या ठिकाणी आता नष्ट झाली होती. आणि त्यामुळं काय झाले पुढे पाहूयात. ही कुड हिअर नथिंग, त्याला काही ऐकू येत नव्हतं. बट इट इज ओनली लास्टेड मिनिट. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड ओव्हर्स. आणि त्याचे पंख जे आहेत ॲटोमॅटिक काय झाले ते उघडले गेले होते. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट feathers, then under his stomach and against his wings. He could feel the tips of his wings cutting through the air. He was not falling headlong. Now he was soaring gradually downwards and outwards. आणि अशा प्रकारे तो जो आहे आता या ठिकाणी त्याचे पंख उघडले होते आणि इतका वेळ झाला जी त्याच्या मनामध्ये जी भीती होती ती भीती आता त्याला वाटली नव्हती. आणि त्याला वाटलं की आता भिण्याचं काही कारण नाही. हवेमध्ये तो एकदम चांगल्या प्रकारे तरंगू लागला आणि हवेमध्ये तो उडू लागला. त्याला आता कसल्याही प्रकारची भीती वाटली नव्हती आणि फक्त त्याला एक किंचित भोवळ आल्यासारखं वाटत होतं. मग त्याने आपले पंख हवेमध्ये आणखी त्याने फडकावले आहेत. आणि पुढं काय झालं पहा. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. Then he flapped his wings once and he soared upward. Ga ga ga, ga ga ga. Gol call, his mother swooped past him, her wings making loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him, screaming. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. आणि मग काही वेळामध्येच ज्यावेळेस त्याचे वडील, त्याची आई आणि दोन भाऊ आणि जी बहीण आहे हे सुद्धा त्याला त्या ठिकाणी अगोदर येणं ज्यावेळेस त्याचे पंख त्यानं फडफडवले आणि वर झेप घेतली त्यावेळेस त्याला खूप आनंद झाला. आणि आनंदानं तो जोरात तो ओरडलेला आहे. गा 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 अशा प्रकारचा उद्गार त्यानं काढल्यानंतर आणि त्याच्या आईसारखा गॉल पंखाचा फडफडाट करीत तो त्याच्या आई सुद्धा त्याच्याकडे झेपावली आणि त्यानेही तसाच आवाज करीत तिला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्याचे वडील सुद्धा कलकलाट करीत त्याच्या भोवती गिरट्या घालू लागले. दोघे भाऊ बहीण हे सुद्धा त्याच्या पाशी त्यांनी झेप घेतली आणि डौलदार ते त्यांचं कुटुंब जे आहे सुरकंड्या मारत होतं आणि आजूबाजूला सुद्धा ते आता विहार करू लागले, विहंगू लागले. त्यानंतर पुढं काय झालं पहा. अशा प्रकारे हा पक्षी, समुद्र पक्षी जे आहे त्यानं त्याच्या आयुष्यातली पहिली झेप, फर्स्ट फ्लाईट या ठिकाणी घेतलेली आहे. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाइव्ह अँड सोअर अँड कर श्रेकिंग श्रीली. आणि मग आपल्याला उडता येत नव्हतं हे तो पूर्णपणे विसरूनच गेला होता. सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेमध्ये विहरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजामध्ये तो आता आरोळ्या देऊ लागला आणि आनंदाने तो ओरडू लागला, उडू लागला. ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. He saw a vast green sea beneath him, with little rice moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. या ठिकाणी तो आता समुद्राच्या जवळजवळ येऊन पोहोचला होता आणि समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि समुद्र
त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसू लागले. आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार काढू लागला, आनंदाने ओरडू लागला आणि त्याच्या मनातली भीती ही आता संपून गेली होती. His parents and his brother and sister had landed on this green flooring ahead of him. They were beckoning to him, calling shrilly. आणि मग त्याचे आईवडील आणि भावंडेही त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. कल 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 असा आवाज करत त्याला ती खुणा करून त्याला बोलू लागली. पण याला आता ही पहिलीच भरारी असल्यामुळं त्याला खूप आनंद झाला होता. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with fright and attempt to rise again, flapping his wings. आणि मग या ठिकाणी आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे पाय आत बुडू लागले. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. त्याच्या आईवडिलांनी ज्यावेळेस ग्रीन ज्या ठिकाणी हिरवा पृष्ठभाग जो होता त्या ठिकाणी उतरल्यानंतर त्याला ज्यावेळेस खाली उतरण्यासाठी खुणा करत होते, बोलवत होते, त्यावेळेस आपले पाय हा जो छोटासा पक्षी आहे हिरव्या समुद्रावर सोडून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, पण ज्यावेळेस त्याचे पाय पाण्यामध्ये बुडू लागले त्यावेळेस तो घाबरला आणि परत पुन्हा तो पाय फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. आणि आता तो अशा प्रकारे उडू लागला. आता त्याला दम आला होता. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज, exhausted by the strange exercise. His feet sank into the green sea and then his belly touched it and he sank no further. त्या ठिकाणी तो मात्र आता दमला होता, त्याला भूक लागली होती आणि भुकेला असल्यामुळं अशक्त झाला होता. हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा आता उडताही येत नव्हतं. His feet sank into the green sea. आणि त्याचे समुद्रामध्ये पाय काय झाले होते, त्याचे समुद्रात आता पाय सुद्धा भिजले म्हणजे टेकलेले होते. and then his belly touched it and the sank no further. त्याचे जरी पाय या ठिकाणी त्याचे पाय जरी समुद्राला टेकले असले, पोट हलकेच पाण्याला टेकले होते, पोटाला सुद्धा पाणी लागलं तरी सुद्धा तो आणखी खाली काही बुडाला नाही. आता तो छानपैकी तरंगू लागला, आता तो छानपैकी उडू लागला. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scrap of dogfish. He had made his first flight. आणि अशा प्रकारे त्याचं जे पूर्ण कुटुंब आहे छान प्रकारे तो तरंगू लागल्यामुळे त्याचं सर्व कुटुंब त्याच्या भोवती फेर धरून त्या कलकल असा आवाज करत त्याचं कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीमधून त्याला डॉगफिश म्हणजे एक माशाचा प्रकार आहे, माशाचं नाव आहे, डॉगफिशचे तुकडे सुद्धा भरू लागले. आणि अशा प्रकारे या छोट्याशा सीगलचं, समुद्र पक्ष्याचं कौतुक करत होते. त्याला चांगल्या प्रकारे त्याचं कौतुक करून त्याला डॉगफिश खाऊ घालत होते. आणि अशा प्रकारे त्याने ही त्याच्या आयुष्यातली पहिली भरारी घेतलेली आहे. या लेसनचे जे लेखक आहेत लियाम ओ फ्लॅरिटी आहेत. आणि आय होप हा जो लेसन आहे खूप इंटरेस्टिंग, खूप मजेशीर आहे आणि तुम्हाला समजला असेल. या लेसनमधून आपल्याला लेखकाने आपल्याला एक प्रत्येक माणसाच्या जी मनामध्ये जी भीती असते, मी असं जर करायला गेलो तर तसं होईल का, मग आपण विनाकारण बऱ्याच गोष्टींचा विचार करतो. ज्या गोष्टी अशा गोष्टी असतात की ज्यांची आपल्याला कधीही म्हणजे विचार करण्याची गरज नाही, की माणसाच्या जी आपल्यामध्ये ज्या असलेल्या क्षमता असतात, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी करण्याची किंवा सर्वांसारखीच एक क्षमता असते, पण त्या आपल्यातील ज्या क्षमता आहेत त्या आपल्याला माहीत नसतात. मग अशा या क्षमतांची जाणीव करून देणारा एक मार्गदर्शक किंवा मार्गदर्शक कोणीही असू शकतो. आपले आईवडील असतात किंवा आपले गुरु शिक्षक असू शकतात
किंवा एक कुणी मित्र असू शकतो, कुणीही असू शकतो, पण आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव नसल्यामुळं असं क्षमतांची जाणीव करून देणारे जर भेटले तर निश्चितच आपण आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवू शकतो, भरारी घेऊ शकतो. आणि तसंच या छोट्याशा पक्षाबद्दल झालेलं आहे. तशीच आपल्यामध्ये अशा असंख्य क्षमता असतात, पण त्याच्याबद्दल आपण जास्त मनामध्ये भीती जास्त आपण बाळगतो किंवा त्याच्याबद्दल जास्त विचार करतो. त्यामुळं म्हणलेलंच आहे पहा, डर के आगे जीत है. हे लक्षात ठेवा मित्रांनो. डर, कोणत्याही गोष्टीचं भीती जर मनात आपण बाळगली तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. निर्भीडपणे कोणत्याही संकटाला जर आपण सामोरे गेलात, तुमच्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत तुम्ही ओळखा आणि त्या क्षमतांचा योग्य प्रकारे जर वापर केला तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे भरारी घेऊ शकतात. अशा प्रकारे हा लेसनमधून आपल्याला एक संदेश, एक मेसेज या ठिकाणी या लेखकाने दिलेला आहे. आणि हा लेसन आपल्या सर्वांना निश्चितच आवडला असेल, समजला असेल तर सर्वांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.